सनेजमध्ये आपल्याला इन्कम कसं भेटतं बघूया आपण. फर्स्ट म्हणजे तुम्ही इथे बिझनेसला जॉईनिंग केलं सनेजला, तर तुम्ही नुसते प्रोडक्ट्स यूज केले तरी पण तुम्हाला इथं बेनिफिट होतो. म्हणजे प्रोडक्ट्स यूज केले तर 50 ते 60% तुमचे पैसे सेव्ह होतात. आणि पैसे सेव्ह केले म्हणजे कमवल्यासारखेच आहेत. म्हणजे इथं पण आपल्याला इन्कम भेटतो. दुसरी गोष्ट, प्रोडक्ट्स तुम्ही घेतले आणि प्रोडक्ट्स सेल केले तरी पण 50 ते 60% तुम्हाला बेनिफिट होतो. तिसरी गोष्ट, तुम्ही कोणाला तरी जॉईनिंग केलं तर जॉईनिंग केलं तरी पण तुम्हाला इथे जवळपास 10% तुम्हाला इन्कम भेटतं. आणि चौथी गोष्ट, तुम्ही ज्या व्यक्तीला जॉईनिंग केलं त्या व्यक्तीने कोणाला तरी प्रोडक्ट्स सेल केले, कोणाला तरी जॉईनिंग केलं, किंवा त्यांनी स्वतः प्रोडक्ट्स यूज केले तरी पण तुम्हाला बेनिफिट भेटतं, इन्कम भेटतं. ओके, डिपेंड तुमच्यावर आहे. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया आपण. तर प्रोडक्ट्स यूज केले तर काय फायदा होतो. तुम्ही प्रोडक्ट्स यूज केले, ॲज अ कस्टमर राहिलात सनेजमध्ये, तर काय बेनिफिट होतो. 50 ते 60% कसा बेनिफिट होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 5,000 रुपयाचे प्रोडक्ट्स खरेदी केले. हे प्रोडक्ट्स भेटले तुम्हाला डिस्काउंट प्राईसनी. याची MRP होती 6,500 रुपये. म्हणजे पहिला बेनिफिट भेटला तुम्हाला. याच्यावर रिटेल प्रॉफिट भेटणारे जवळपास 1,500 रुपये डिस्काउंट. दुसरी गोष्ट, कॅशबॅक भेटणारे तुम्हाला 100, 150 किंवा 200पर्यंत तुम्हाला कॅशबॅक अकाउंटला जमा होतो. तिसरी गोष्ट, याच्यावर तुम्हाला फ्रीचे प्रोडक्ट भेटतात 750 रुपयाचे. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी केले 5,000 रुपयाचे, पण तुम्हाला याच्यावरती बेनिफिट भेटणारे 1,500, 200, 750, म्हणजे जवळपास 2,450, म्हणजे जवळपास 2,000 ते 2,500पर्यंत तुम्हाला हा बेनिफिट भेटतो. पण जर तुमचे ह्या महिन्यामध्ये 2,500 रुपये तुमचे सेव्ह झाले, बेनिफिट झाला तुम्हाला, तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये परत काय करणार आहे, सनेजचेच प्रोडक्ट्स यूज करणार आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 5,000ची शॉपिंग केली. पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला बेनिफिट झाला 2,500 रुपयाचा. दुसऱ्या महिन्यामध्ये परत तुम्ही 5,000ची शॉपिंग केली, 2,500 रुपयाचा बेनिफिट झाला. तिसऱ्या महिन्यात परत तुम्ही 5,000ची शॉपिंग केली, 2,500 रुपयाचा बेनिफिट झाला. चौथ्या महिन्यामध्ये परत 5,000ची शॉपिंग केली, 2,500 रुपयाचा बेनिफिट झाला. असं 4 महिन्यामध्ये तुमची शॉपिंग झाली 20,000 रुपयाची, आणि 2,500 रुपयांनी 10,000 रुपयाचा तुमचा हा बेनिफिट झाला. पुन्हा कंपनी काय म्हणते की 4 महिने तुम्ही आमचे कस्टमर राहिलात, म्हणून 4 महिन्याच्या बिलिंगनंतर 1ही रुपया पे न करता पुन्हा तुम्हाला 5,000 रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटणार. म्हणजे 10 आणि 5 15,000 रुपयाचा हा तुमचा बेनिफिट झाला. म्हणजे तुमचे किती 50 ते 60% पैसे इथं काय होणार आहेत, सेव्ह होणार आहेत. ह्याला आपण म्हणतो कन्सिस्टन्सी ऑफर. मग अशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट्स यूज जरी केले तरी पण तुमचा बेनिफिट आहे 50 ते 60%. आणि प्रोडक्ट जर सेल केले, एक्झाम्पल पकडूया आपण, प्रोडक्ट सेल करण्यासाठी तुम्ही सनेज कॉर्नर केलं. सनेज कॉर्नर करू शकता किंवा होम शॉपी पण करू शकता तुम्ही, डिपेंड तुमच्यावर आहे प्रोडक्ट सेल करण्यासाठी. मग प्रोडक्ट सेल करण्यासाठी सनेज कॉर्नर केलं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रोडक्ट्स घेतले 30,000 रुपयाचे, सनेज कॉर्नर 30,000 रुपयाचं केलं. हे प्रोडक्ट्स भेटले तुम्हाला DP प्राईसने. याची MRP प्राईस होती 40,000 रुपये. म्हणजे पहिला बेनिफिट काय भेटला तुम्हाला, रिटेल प्रॉफिट भेटणारे जवळपास 10,000 रुपये. दुसरी गोष्ट, तुम्हाला कॅशबॅक स्वरूपात तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये जमा होणारे, 1,200 ते 1,500. आणि तिसरी गोष्ट, याच्यावरती फ्रीचे प्रोडक्ट भेटणारे जवळपास 5,000 रुपयाचे. म्हणजे 10 आणि 5 15 आणि 16,500 रुपयाचा तुमचा हा बेनिफिट झाला. म्हणजे 30,000 रुपये पे केले, त्याचे प्रोडक्ट्स तर तुम्हाला भेटले, ते सोडून तुम्हाला 16,500चा बेनिफिट होतो. म्हणजे इथं पण तुम्हाला काय भेटणार आहे, जवळपास 50 ते 60% तुमचं काय होणार आहे, बेनिफिट होणार आहे. प्रोडक्ट्स घ्यायचे, प्रोडक्ट सेल करायचे. मग तुम्ही जर 30,000चं सनेज कॉर्नर जर केलं तर सरासरी पकडूया आपण, जवळपास 15,000 रुपयाचं प्रॉफिट पकडूया. 50,000ची जर शॉपिंग केली सेल करण्यासाठी तर तुम्हाला 25,000 रुपये प्रॉफिट होतो आहे. 1,00,000ची जर शॉपिंग केली तुम्ही तर 1,00,000च्या खरेदीवरती तुम्हाला 50 ते 60,000 रुपये तुम्हाला काय भेटणार आहे, बेनिफिट होणार आहे. मग तुम्ही तुमचा प्रॉफिट बाजूला काढून, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सनेज कॉर्नर केलं, 15,000 जो बेनिफिट झाला आहे तो तुम्ही साईडला काढून पुढच्या महिन्यात परत सनेज कॉर्नर तुम्ही रिपीट करू शकता. असं प्रत्येक महिन्याला तुम्ही हे 15,000 रुपये कमवू शकता. एकदाच तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी केलेत, पण वारंवार तुम्ही त्याच्यावरती पैसे कमवतात. होम शॉपिंग केली एकदाच 50,000 रुपयाची, 25,000 रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला बाहेर काढू शकता, आणि त्याच्यावरती 50,000 रुपयाचे पुन्हा तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. असं सेल करून पण खूप सारे लोक पैसे कमवतात. आता जॉईनिंग केलं तर काय बेनिफिट होणार आहे, आणि जॉईनिंग केलेल्या व्यक्तीच्या थ्रू टीम बनली तर काय बेनिफिट होणार आहे ते पण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथं जॉईनिंग झालात, तुम्ही इथं सनेजला सुरुवात केली, तर तुम्हाला इथं कंपनीचा सपोर्ट असतो. तुम्हाला एकट्यांना करायचं नाही. तुम्हाला ESI एज्युकेशन सिस्टमचा सपोर्ट असतो. पुन्हा तुम्हाला अपलाईनचा सपोर्ट असतो. ओके, जे सिनियर असतात त्यांचा पण तुम्हाला सपोर्ट असतो. ओके, म्हणजे ह्या तिघांच्या माध्यमातून तुम्हाला काय बनवायची आहे, इथं टीम बनवायची आहे. ओके,
तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एका व्यक्तीला जरी जॉईनिंग केलं, एक व्यक्ती जॉईनिंग केला, हे एका व्यक्तीला जॉईनिंग केल्याच्या नंतर ह्यांनी पण काय केलं, ह्या एका व्यक्तीने 5,000 रुपयाची शॉपिंग केली. तर सेम तुम्हाला जो मागाशी बेनिफिट झाला, सेम ह्या व्यक्तीला बेनिफिट झाला. 5,000च्या खरेदीवरती त्याला 2,500 रुपयाचा काय झाला, बेनिफिट झाला. त्याला तो बेनिफिट झाला. पण त्यांनी खरेदी केली म्हणून तुम्हाला काय भेटणार, तर तुम्हाला याच्यावरती भेटणार जवळपास 400 ते 500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार. कसं की फॉर एक्झाम्पल 5,000च्या खरेदीवरती तुम्ही ह्या व्यक्तीला 5,000नी जॉईनिंग केलं, याला 2,500चा बेनिफिट झाला. पण तुमच्यासाठी इथं 2,500 PV पण भेटतात तुम्हाला. PV पॉईंट व्हॅल्यू असते. म्हणजे आपले प्रोडक्ट पैसे पाणी कसं आपण लिटरमध्ये मोजतो तशा पद्धतीने प्रोडक्ट हे PVमध्ये मोजले जातात. 2,500 PV आणि एका PVची व्हॅल्यू जाते. आपला एक इन्कम आहे डायरेक्ट सेल बोनस. त्या डायरेक्ट सेल बोनसमध्ये 1,250 जर पॉईंट असतील, 1,250 पॉईंट, त्याला 1 पॉईंट जनरेट होतो. 2,500 PVंना 2 पॉईंट भेटतात. असं 5,000 PVंना 4 पॉईंट भेटतात. 7,500 PVंना 6 पॉईंट भेटतात. आणि जर तुम्ही सनेज कॉर्नर जर केलं 15,000 PVचं तर याला 12 पॉईंट भेटतात. अशा पद्धतीने तुम्हाला हे इन्कम भेटतं. पण जर तुम्ही 5,000नी एखाद्या व्यक्तीला जॉईनिंग केलं तर 2,500 PVंना 2 पॉईंट आणि एका पॉईंटची व्हॅल्यू जाते 200 रुपये. म्हणजे 2 गुणिले 200 रुपये म्हणजे जवळपास 400 रुपये तुम्हाला भेटणार. हा एकच इन्कम सांगितला मी तुम्हाला, डायरेक्ट सेल बोनस. असे आपल्याकडं 11 प्रकारचे इन्कम आहेत. किती प्रकारचे? 11 प्रकारचे इन्कम दिले जातात. त्याच्यातला हा एकच इन्कम सांगितला, डायरेक्ट सेल बोनस. मग अदरचे पण इन्कम जर कॅल्क्युलेट केले तर ह्या एका जॉईनिंगवरती तुम्हाला 800 ते 1,000 रुपये भेटतात एका जॉईनिंगवरती. ओके. पण सरासरी आपण कॅल्क्युलेशनसाठी पकडूया की एका व्यक्तीच्या जॉईनिंगवर एका व्यक्तीने 5,000चं खरेदी केली तर तुम्हाला भेटणार आहेत 500 रुपये. असं एक्झाम्पल पकडूया आपण. कारण तुमच्या तुम्ही कोणत्या रँकला आहेत, कोणत्या क्लबला आहेत, त्याच्यावरती सगळे इन्कम कॅल्क्युलेट केले जातात. ओके. एक डायरेक्ट सेल इन्कम तर हा भेटणारच आहे. पण अदरचे पण इन्कम कॅल्क्युलेशनसाठी आपण फक्त 500 रुपये पकडूया. 5,000च्या खरेदीवर तुम्हाला 500 रुपये भेटले. ओके. मग आता ह्याच्या माध्यमातून जर आपण टीम बनवली तर टीम बनवल्याच्या नंतर काय बेनिफिट होणार आहे? फॉर एक्झाम्पल ह्या एका व्यक्तीच्या माध्यमातून 10 लोकांनी पण 5,000 रुपयाची खरेदी जर केली तर 5,000च्या खरेदीवरती 10 गुणिले 5,000 म्हणजे 50,000चा टर्नओव्हर झाला आणि 50,000च्या अगेन्स्ट तुम्हाला भेटणार आहेत 5,000 रुपये. 10 लोकांनी पण पुढे 10-10 लोकांची टीम बनवली तर 100 लोकांची टीम होणार आहे. 100 लोकांनी पण 5,000ची जर शॉपिंग केली तर जवळपास 5 लाखाचा टर्नओव्हर होणार आहे आणि 5 लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला भेटणार आहेत जवळपास 50,000 रुपये. आणि 100 लोकांनी पण 10-10 लोकांना जर सांगितलं तर 1,000 लोकांची टीम होणार आहे. 1,000 लोकांनी पण 5,000ची शॉपिंग केली तर 50 लाखाचा टर्नओव्हर होणार आहे आणि 50 लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला भेटणार आहे जवळपास 5 लाख रुपये. अशा पद्धतीने तुमचं हे नेटवर्क वाढणार आहे. तुमचं असं बेनिफिट होणार आहे. म्हणजे प्रोडक्ट्स यूज केले तरी पण पैसे, प्रोडक्ट सेल केले तरी पैसे, एखाद्या व्यक्तीला जॉईनिंग केलं तरी पैसे, आणि ह्या जॉईनिंग केलेल्या व्यक्तीने प्रोडक्ट्स यूज केले तरी पण तुम्हाला फायदा आहे. त्याने व्यक्तीने सेल केला तरी पण तुम्हाला बेनिफिट आहे आणि त्या व्यक्तीने कोणाला तरी जॉईनिंग केलं तरी पण बेनिफिट आहे. असे 4 पद्धतीने तुम्हाला पैसे कमवायला चान्स आहे. मग डिपेंड तुमच्यावर आहे. तुम्हाला काय आवडते ते पहा आणि तशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करा. नेटवर्क बिल्ड केलं तर पाहायला गेलं तर मी हे सरासरी 10% कमिशन सांगितलं, पण 11 प्रकारचे इन्कम दिले जातात आणि त्यामध्ये 91% कमिशन वाटलं जातं. आणि 91% कमिशन देणारी पुण्यातली, महाराष्ट्रातली, भारतातली नव्हे तर जगातली एकमेव कंपनी आहे, ती म्हणजे सनेज. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू व्हेरी मच.